नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही दिव्यांग योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती या योजनेचा लाभ घेत असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 29 तारखेला सरकारने जुलै महिन्याच्या अनुदानाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे। पण शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याच्या मनात एकच प्रश्न आहे, शासन निर्णय झाला, निधी मंजूर झाला, मग आमच्या बँक खात्यात पैसे नेमके कधी येणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं अगदी सोप्या भाषेत आणि टप्प्याटप्प्याने उत्तर जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता ही प्रक्रिया अगदी सोप्या उदाहरणातून समजून घेऊया। समजा सरकारने जुलै महिन्याचा निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय म्हणजे पहिला टप्पा पूर्ण झाला एवढाच त्याचा अर्थ असतो। म्हणजे मंत्रालयातील संबंधित सचिव, अपर सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी निधी मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे। पण इथे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होत नाहीत, कारण हा शासन निर्णय फक्त निधी मंजूर झाल्याचा अधिकृत आदेश असतो। यानंतर पुढची संपूर्ण प्रक्रिया दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे जाते। म्हणजे आता त्या विभागाकडून लाभार्थ्यांच्या याद्या तपासल्या जातात, पुढील मंजुरीची प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतरच पैसे डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवले जातात। म्हणून शासन निर्णय आला म्हणजे लगेच पैसे खात्यात येणार असा अर्थ होत नाही। याचा सरळ अर्थ एवढाच असतो की मंत्रालयाचं काम पूर्ण झालं आहे आणि आता पुढची प्रक्रिया दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून सुरू होणार आहे। आता इथे अनेकांना प्रश्न पडतो, शासन निर्णय झाला मग पुढे नेमकं काय होतं? मित्रांनो, शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर पुढची जबाबदारी दिव्यांग सक्षमीकरण विभागाची असते। पण पैसे पाठवण्याआधी त्या विभागाला एक महत्त्वाचं काम करावं लागतं, ते म्हणजे लाभार्थ्यांची नवीन आणि अद्ययावत यादी मिळवणं। आता तुम्ही म्हणाल, ही यादी पुन्हा का लागते? कारण गेल्या काही महिन्यापासून ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून चालवली जात आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांची माहिती, नवीन मंजूर झालेली प्रकरणे, काही नावांमध्ये झालेले बदल किंवा कमी झालेली नावे, ही सर्व अद्ययावत माहिती त्या विभागाकडे उपलब्ध असते। म्हणून दिव्यांग सक्षमीकरण विभाग सर्वप्रथम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ही अद्ययावत यादी मागवतो। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पैसे पाठवण्यापूर्वी योग्य लाभार्थ्याची अंतिम यादी तपासली जाते, त्यानंतरच पुढची प्रक्रिया सुरू होते। आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की ही यादी पुन्हा का मागवली जाते? मित्रांनो, याचं कारण अगदी सोपं आहे। प्रत्येक महिन्यात लाभार्थ्यांच्या यादीत काही बदल होऊ शकतात। उदाहरणार्थ, काही नवीन लाभार्थी योजनेत समाविष्ट झालेले असू शकतात, काही लाभार्थ्यांची नावे विविध कारणामुळे यादीतून कमी झालेली असू शकतात, तसेच लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये इतर आवश्यक बदलही झालेले असू शकतात। म्हणून पैसे चुकीच्या व्यक्तीकडे जाऊ नयेत आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्यालाच अनुदान मिळावं, यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभाग सर्वप्रथम ही अद्ययावत यादी मागवतो। ही प्रक्रिया पूर्णपणे अधिकृत पद्धतीने केली जाते। यासाठी संबंधित विभागामध्ये ऑनलाईन मेल किंवा अधिकृत सर्व्हरच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण केली जाते। म्हणजेच अंतिम आणि अपडेट यादी मिळाल्यानंतरच पुढील निधी वितरणाबाबत प्रक्रिया सुरू केली जाते। आता समजा दिव्यांग सक्षमीकरण विभागाला लाभार्थ्यांची अद्ययावत यादी मिळाली, त्यानंतर पुढचा टप्पा सुरू होतो। या यादीत एकूण किती लाभार्थी आहेत आणि त्या सर्वांना पैसे देण्यासाठी किती निधी लागणार आहे, याची अंतिम गणना केली जाते। ही गणना पूर्ण झाल्यानंतर ही माहिती कोषागार विभागाकडे पाठवली जाते। म्हणजेच निधी वितरणासाठी फायनान्स विभागाकडून अंतिम परवानगी घेतली जाते। पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, शासन निर्णय आधीच झालेला असल्यामुळे निधी आधीपासूनच कोषागारामध्ये उपलब्ध असतो। म्हणून या टप्प्यावर नवीन निधी मागवला जात नाही, फक्त उपलब्ध निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी अंतिम मंजुरी घेतली जाते। ही प्रक्रिया साधारणपणे 1 ते 2 दिवसात पूर्ण होऊ शकते। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पैसे तयार असतात, फक्त ते लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्यासाठी अंतिम हिरवा कंदील मिळवण्याची प्रक्रिया सुरू असते। आता समजा कोषागार विभागाकडून अंतिम परवानगी मिळाली, त्यानंतर पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो। या टप्प्यात लाभार्थ्यांची अंतिम डिजिटल यादी आणि प्रत्येक लाभार्थ्याला किती रक्कम द्यायची आहे, ही संपूर्ण माहिती डीबीटी प्रणालीकडे पाठवली जाते। आता तुम्ही विचाराल, डीबीटी म्हणजे नेमकं काय? डीबीटी म्हणजे अशी प्रणाली जिच्या माध्यमातून शासनाचे पैसे थेट
लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. म्हणजे ज्या टप्प्यानंतर पैसे कोणत्याही कार्यालयात किंवा मधल्या व्यक्तीकडे न जाता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याच टप्प्यातून शासनाकडून तुमच्या बँक खात्याकडे पैसे पाठवण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होते. आता इथे अनेक लाभार्थ्यांचा एक मोठा गैरसमज होतो. अनेक जण ज्या वेबसाईटवर जाऊन आपल्या अनुदानाचे स्टेटस पाहतात तीच वेबसाईट डीबीटी पोर्टल आहे असं समजतात. पण प्रत्यक्षात तसं नाही. ती वेबसाईट फक्त माहिती दाखवण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही पैसे आले आहेत का, कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले आहेत किंवा तुमचे स्टेटस काय आहे एवढीच माहिती पाहू शकता. पण प्रत्यक्षात पैसे पाठवण्याचं काम त्या वेबसाईटवरून होत नाही. पैसे पाठवण्याची संपूर्ण प्रक्रिया वेगळ्या बॅकएंड डीबीटी प्रणालीवर चालत असते. सोप्या उदाहरणातून समजून घ्या. जसं तुम्ही मोबाईलमध्ये बँकेचे ऍप उघडून तुमचं बॅलन्स पाहता, तसं प्रत्यक्ष पैसे ट्रान्सफर करण्याचं काम बँकेच्या आतल्या सर्व्हरवर होतं. अगदी तसंच इथेही आहे. तुम्ही जी वेबसाईट पाहता ती फक्त माहिती दाखवते, तर प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचं काम डीबीटीच्या बॅकएंड प्रणालीद्वारे केलं जातं. म्हणून या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. आता संपूर्ण प्रक्रिया एकदा सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम मंत्रालयाने शासन निर्णय जारी करून निधी मंजूर करण्याचं काम पूर्ण केलं आहे. त्यानंतर दिव्यांग सक्षमीकरण विभागाने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून लाभार्थ्यांच्या अद्ययावत याद्या घेतल्या जात आहेत, जेणेकरून योग्य लाभार्थ्यांपर्यंतच अनुदान पोहोचेल. म्हणजे आतापर्यंतची सर्व प्रशासकीय प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे. आता या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे डीबीटी प्रणाली. कारण याच प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मंत्रालयाचं काम झालं, विभागाची प्रक्रिया सुरू आहे, याद्यांचं काम सुरू आहे आणि आता पुढील प्रक्रिया डीबीटी प्रणालीवर अवलंबून आहे. आता इथे आणखी एक महत्वाचा मुद्दा समोर येतो. अनेक तहसील कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर 15 जुलैपर्यंत काही कामकाजाबाबत सूचना लावण्यात आल्या आहेत. ही सूचना पाहिल्यानंतर अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, मग आता आमचे पैसेही उशिरा येणार का? मित्रांनो, या ठिकाणी घाबरण्याचं कारण नाही. कारण एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण ज्या वेबसाईटवर माहिती पाहतो तिचं काम आणि प्रत्यक्ष डीबीटी प्रणालीचं काम वेगळं असतं. सध्या जे काम सुरू असल्याची माहिती आहे ते वेबसाईटच्या मायग्रेशन संदर्भात आहे. पण आता लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याची जी बॅकएंड डीबीटी प्रणाली आहे ती स्वतंत्रपणे कार्यरत असते. याच प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध सरकारी योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. म्हणून केवळ नोटीस बोर्डावरील सूचना पाहून संपूर्ण डीबीटी प्रणाली बंद आहे असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. सध्या उपलब्ध माहितीनुसार संबंधित विभाग या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. म्हणून लाभार्थ्यांनी घाबरून न जाता अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करावी. आता इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या. जर मंत्रालयाचं काम पूर्ण झालं, दिव्यांग सक्षमीकरण विभागाने त्यांची प्रक्रिया पूर्ण केली, कोषागार विभागाकडून परवानगी मिळाली आणि डीबीटीसाठी आवश्यक माहिती पाठवली गेली, तरी सुद्धा जर केवळ तांत्रिक कारणामुळे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास उशीर झाला तर त्या विलंबनाचं नेमकं कारण जाणून घेणं आवश्यक ठरतं. अशा परिस्थितीत संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून नेमकी अडचण काय याची माहिती घेतली जाईल. कारण कोणत्याही लाभार्थ्याचे पैसे विनाकारण अडकावेत किंवा उशिरा मिळावेत अशी कोणाचीही इच्छा नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर जर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असेल आणि तरीही पैसे उशिरा येत असतील तर त्या विलंबनामागचं खरं कारण जाणून घेण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, मग पैसे नेमके आमच्या खात्यात कधी जमा होणार? मित्रांनो, सध्या प्रत्येक लाभार्थ्याच्या मनात हाच प्रश्न आहे. पण उपलब्ध माहितीनुसार पैसे कोणत्या दिवशी खात्यात जमा होतील याबाबत अजून कोणतीही अधिकृत आणि 100% खात्रीशीर तारीख जाहीर झालेली नाही. म्हणून आता कोणतीही ठराविक तारीख सांगणं योग्य ठरणार नाही. मात्र एक दिलासादायक गोष्ट म्हणजे निधी वितरणासाठी जी संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया असते ती टप्प्याटप्प्याने सुरू आहे आणि आवश्यक काम पूर्ण केलं जात आहे. म्हणून लाभार्थ्यांनी थोडा संयम ठेवावा. ज्या क्षणी अधिकृत विभागाकडून पैसे जमा होण्याची खात्रीशीर तारीख किंवा कोणतीही महत्वाची अपडेट जाहीर केली जाईल त्या क्षणी सर्वात आधी ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत अपडेटचीच वाट पहा. मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा.
कारण तुमच्या एका शेअरमुळे ही महत्वाची माहिती एखाद्या दिव्यांग लाभार्थ्यापर्यंत पोहोचू शकते आणि त्याचा गैरसमज दूर होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, कारण आम्ही अशा शेतीविषयक बातम्या, सरकारी योजना, शासन निर्णय, बाजारभाव आणि महत्त्वाच्या अधिकृत अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि जर तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवर शेती आणि सरकारी योजनांचे ताजे अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.